Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स रिअल नंबर हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि ह्या लेसनच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. हा लेसन आज इथे संपणार आहे. आज आपला एक शेवटचा टॉपिक राहिलेला आहे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. तर काय आहे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू? लेट्स सी स्टुडंट्स. सो स्टुडंट, तुमच्या पुस्तकात पेज नंबर 30 वरती ॲब्सोल्यूट व्हॅल्यू विषयी काही इन्फॉर्मेशन लेट्स लर्न मध्ये दिलेली आहे. If x is a real number, then absolute value of x is the distance from the zero on the number line. x हा रिअल नंबर असेल तर त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काय असणार आहे? त्याच झिरो पासून जी नंबर लाईन आहे, आपण काय करत असतो, नंबर लाईन काढत असतो. दिस इज युअर नंबर लाईन अँड हिअर इज झिरो ॲट द ओरिजिन अँड टू द पॉझिटिव्ह साईड, टू द राईट हँड साईड देर आर द पॉझिटिव्ह नंबर्स अँड टू द लेफ्ट हँड साईड देर आर द नेगेटिव्ह नंबर्स. ही जी व्हॅल्यू आहे, ह्या झिरो पासून जी व्हॅल्यू आहे त्याला आपण ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आपण म्हणत असतो. समजा तुम्हाला विचारलं व्हॉट इज द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 3. जी 3 आहे त्या 3 ची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू, समजा तुम्हाला इथे -3 दिलेला आहे, तर हा -3 ची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काय येणार तुमची? मायनस मायनस बिकम प्लस. सो 3 ही काय येणार आहे तुमची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू येणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं झिरोचं जर क्वेश्चन आलं, व्हॉट इज द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 0? द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 0 इज 0 itself. And most important, in the fill in the blanks you have asked the question, the absolute value of any real number is never negative. हे तुम्ही नोट डाऊन करा. IMP आहे, fill in the blanks ला तुम्हाला नेहमी विचारलं जाईल की the absolute value of any real number, कुठल्याही रिअल नंबरची व्हॅल्यू is never dash dash. The absolute value of any real number is never negative. निगेटिव्ह खाली अंडरलाईन करूया. फिल इन द ब्लँक्समध्ये किंवा रिअल नंबर खाली अंडरलाईन तुम्हाला कधी कधी देतील, तर हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. आता ह्या ॲब्सोल्यूट व्हॅल्यूवरती तुम्हाला काही क्वेश्चन्स हे विचारले जात असतात. कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात? खूप सिम्पल क्वेश्चन आहे. 1 मार्कचा प्रश्न विचारला जातो, सिम्पल आहे. समजा तुम्हाला दिलेला आहे 9 - 5, याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काय आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 9 - 5 इज इक्वल टू काय येणार आहेत? 4. आणि ह्या 2 लाईन्स काढून टाकायचे, आन्सर तुमचं फायनली काय आलेलं आहे? 4 आलेलं आहे. सिम्पल. त्यानंतर समजा तुम्हाला दिलेलं आहे की 8 - 13. आता 8 मधून 13 जात नाही तुम्हाला माहिती, मग 13 मधून 8 मायनस करूया. मग इथे काय येईल तुमचं? -5. जर इथे मायनस असेल तर आणि ह्या 2 लाईन्स असेल तर ह्या मायनसचं काय होत असतं तुमचं? प्लस होऊन जात असतं. इट इज स्टुडंट, दिस इज युअर प्रॅक्टिस सेट 2.5. हा आहे आपला लास्ट प्रॅक्टिस सेट आणि हा रिअल नंबर लेसन नंतर आपला इथे संपणार आहे. फर्स्ट क्वेश्चन, एक मार्कला हे क्वेश्चन विचारले जाणार आहे. सो फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. काय दिलेलं आहे? 15 - 2 इज इक्वल टू व्हॉट इज द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 15 - 2? मग आता 15 - 2 जर केलं तर आपलं किती येणार आहे? 13. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इट? द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ इट इज 13. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे 4 - 9. आता 4 मधून 9 जाते म्हणून आपण 9 मधून 4 मायनस करूया. मग 9 मधून 4 गेले किती उरले तुमचे? -5. आणि हे -5 आहे ते काय करायचं? काढून टाकायचं आणि मग त्याची व्हॅल्यू काय होणार आहे तुमची? ॲब्सोल्यूट व्हॅल्यू 5 होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे, खूप सिम्पल एक्झाम्पल दिलेलं आहे. 7 इंटू -4 दिलेलं आहे. मग 7 4 जा किती आले तुमचे? -28 आणि -28 आणि मग याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काय होणार आहे आपली? 28 होणार आहे. सो असे 3 एक्झाम्पल्स तुम्हाला इथे दिलेले आहे. आपण अजून काही एक्स्ट्रा एक्झाम्पल्स बघूया. एक्स्ट्रा एक्झाम्पलमध्ये समजा तुम्हाला दिलेलं आहे 20 - 5 दिलेलं आहे, तर काय येईल तुमचं? 15 ही त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू येणार आहे. ठीक आहे. अवघड काहीच नाही त्याच्यामध्ये. आता काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देईल. समजा तुम्हाला अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे. -9 इंटू 2 दिलेलं आहे, तर काय येईल तुमचं? -9 इंटू 2 -18 येईल आणि मग याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काय येणार आहे तुमची? 18 येणार आहे. ठीक आहे. खूप सिम्पल एक्झाम्पल्स आहे, तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स होमवर्कसाठी देते. हे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये आणि याचे आन्सर्स लिहा मला कमेंट सेक्शनमध्ये. ऑल दीज एक्झाम्पल्स आर फॉर युअर होमवर्क. आता हे 5 एक्झाम्पल्स दिलेले आहे, पण तुम्हाला डिव्हिजनचं एक्झाम्पल मी इथे सॉल्व्ह करून नाही दाखवलं. तर डिव्हिजनचं एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार बघा. मग इथे काय होणार आहे तुमचं? 10 डिवायडेड बाय -2 म्हणजे आपल्या इथे 10 डिवायडेड बाय -2 येणार आहे. 2 1 जा 2, 2 5 जा 10 येणार आहे. सो इथे आन्सर येणार आहे तुमचं 5 अपॉन -1. 5 अपॉन -1 हे काय आहे तुमचं आन्सर. आणि मग त्याचं काय होणार आहे शेवटी? 5 अपॉन 1 मीन्स तुमचं आन्सर फायनली येणार आहे 5.
क्लिअर. सो आय थिंक ॲब्सोल्यूट व्हॅल्यू हा जो टॉपिक आहे तो तुमचा छानपैकी क्लिअर झाला असेल. लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन. तुमचा लास्ट प्रॅक्टिस सेट राहिलेला आहे 2.5. नंतर हा आपला लेसन इथे संपणार आहे. तर क्वेश्चन नंबर 2 तुमच्या समोर आहे, सॉल्व्ह दिलेला आहे. पहिला क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग आणि खूप सोपा प्रश्न आहे. 3x - 5 = 1 आणि याची आपल्याला एक्सची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू इथे फाइंड करायची. मग काय करायचं, हे काढून टाका. हे ज्या 2 लाईन्स आहे ते काढून टाका. 3x - 5 = 1 और 2 व्हॅल्यू घ्यायची आहे. 3x - 5 = -1 म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे एक तर प्लस घ्या किंवा मायनस घ्या आणि त्यानंतर आपण एक्सची व्हॅल्यू इथे फाइंड करणार आहे. एक्सची व्हॅल्यू फाइंड करणं इक्वेशन इन वन व्हेरिएबल आपण शिकलेलो आहोत, त्याच्यामुळे ह्या व्हॅल्यू आपल्याला इझिली सॉल्व्ह करता येणार आहे. सो देअरफॉर 3x = 1 हा -5 इकडे जाताना काय होईल तुमचा -5 हा प्लस काय होणार इकडे जाताना +5 होणार आहे. देअरफॉर 3x = 1 + 5 = 6. हा 3 काय आहे तुमचा 3 इकडे मल्टिप्लिकेशनला आहे. देअरफॉर तुमचा हा 3 काय जाणार इकडे डिव्हायडेशनला जाणार आहे. 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. देअरफॉर एक्सची पहिली व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू x = 2. आता 3x - 5 आपण जर समजा -1 घेतलं तर काय फरक पडतोय चला बघूया. देअरफॉर 3x - 5 मग आता इथे काय करणार आहोत आपण 3x = -1 हा -5 इकडे जाताना +5 होणार आहे. देअरफॉर 3x = 5 मधून 1 गेला 4 साइन ऑफ ग्रेटर नंबर 5चं साइन तुमचं प्लस आहे म्हणून याला पण आपण प्लस साइन दिलं. देअरफॉर x = हा इकडे 3 काय आहे 3 तुमचा मल्टिप्लिकेशनला आहे इकडे जाताना डिव्हाइडला जाणार. देअरफॉर तुम्हाला एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळालेल्या आहे. काय व्हॅल्यू मिळाला तुम्हाला 2 आणि 4/3 ह्या इथे 3x - 5 याच्या ह्या 2 व्हॅल्यूज आपल्याला इथे मिळालेल्या आहे. ठीक आहे, सिंपल एक्झाम्पल होतं आपण सॉल्व्ह केलेलं आहे. लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट सेकंड एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. खूप सिंपल एक्झाम्पल आहे. काय दिलेलं आहे 7 - 2x = 5 ही व्हॅल्यू तुम्हाला इथे दिलेली आहे. मग आपण काय करूया एकदा +5 मानूया आणि एकदा -5 मानूया. देअरफॉर हे साइन काढून टाका. 7 - 2x = +5 और 7 - 2x = -5 अशी व्हॅल्यू काढून आपण एक्सची व्हॅल्यू इथे काढणार आहोत. मग पहिले काय करणार संख्या एका बाजूला आणायच्या आणि अक्षर एका बाजूला आणायचं हे इक्वेशन इन वन व्हेरिएबल सॉल्व्ह करत असताना. देअरफॉर सो -2x = 5 हा +7 आहे इकडे जाताना काय झाला तुमचा -7. देअरफॉर -2x = 5 मधून 7 गेले किती नाही जात म्हणजे 7 मधून 5 गेले किती उरले 2 साइन ऑफ द ग्रेटर नंबर. मग मायनस काय झाले तुमचे प्लस झाले. देअरफॉर इथे काय झालं -2x + 2x आणि इथे 2 झालं. देअरफॉर x = हा 2 इकडे मल्टिप्लिकेशनला आहे इकडे जाताना काय होईल डिव्हायडेशनला जाणार आहे. सो 2 × 1 = 2, 2 × 1 = 2. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू किती आली तुमची एक्सची व्हॅल्यू इथे 1 आलेली आहे. क्लिअर एव्हरीवन. लेट्स सी द नेक्स्ट वन. नेक्स्ट सेम आपण सोडवणार आहोत. ठीक आहे 7 आता हा -2x आपण तसा ठेवूया. -5 हा +7 आहे इकडे जाताना -7 तुमचा होणार आहे. देअरफॉर -2x = 7 + 5 किती आले तुमचे 12 आणि साइन ऑफ द ग्रेटर नंबर मायनस साइन देत असतो. आता हे मायनस काय झाले तुमचे प्लस होऊन गेले. देअरफॉर x = 12 हा 2 इकडे काय आहे मल्टिप्लिकेशनला गुणाकाराला आहे इकडे जाताना भागाकारला जाईल. सो 2 × 1 = 2, 2 × 6 = 12. देअरफॉर x = 6. सो एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळालेल्या आहे x = 1 आणि x = 6. सो अशा पद्धतीने आपण याच्या दोन्ही व्हॅल्यू इथे फाइंड केलेल्या आहे. लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. आता हे असं असल्यानंतर घाबरून जायचं काही काम नाही आहे. सोपं आहे. काय करणार आहोत ही व्हॅल्यू काढून टाका. 8 - x/2 = +5 घेऊया एकदा और 8 - x/2 = -5 घेऊया आणि आपण हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. आता पण सॉल्व्ह करताना एक अडचण आहे की इथे 2 असल्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे सगळ्यात पहिले मल्टिप्लाय बोथ साइड बाय 2 करून आपण 2 ला कॅन्सल करून मग पुढचं आपल्याला कॅल्क्युलेशन करणं सोपं जाणार आहे. म्हणून काय करणार आहोत आपण मल्टिप्लाय बोथ साइड बाय 2. ओके सो मल्टिप्लाय दोघींसाठी कॉमन सूचना लिहिते मल्टिप्लाय बोथ साइड बाय 2. ठीक आहे. मग आता इथे बघा 8 - x/2 × 2 मल्टिप्लाय केलं आणि 5 × 2 केलं. 2 काय झालं कॅन्सल झाले 2 × 1 = 2. मग इथे काय राहिला 8 - x = 5 2 किती झाले 10.
देअरफोर हा मायनस एक्स आहे, हा मायनस एक्स इकडे जाऊन काय करूया प्लस एक्स, किंवा डायरेक्ट मायनस एक्स ॲज इट इज ठेवूया. 10 हा प्लस 8 आहे, इकडे जाताना काय होईल तुमचा मायनस 8 होणार आहे. देअरफोर सो मायनस एक्स इज इक्वल टू 10 मधून 8 गेले किती उरले 2. पण ह्या लेटरला कधीही मायनस चिन्ह नसतं, चिन्ह हे नेहमी संख्येला असतं. म्हणून काय करूया आपण, हे जे एक्स आहे हे याचं मायनस चिन्ह ह्या 2ला देऊन टाकूया. देअरफोर इट इज -2. येते लक्षात तुमच्या. सो अशा पद्धतीने पहिल्या याच्यात आपण +5 व्हॅल्यू घेतली तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला -2 मिळालेली आहे. आता सेम प्रोसिजर इथे करूया, मल्टिप्लाय बोथ साईड बाय 2. मग 8 - x अपॉन 2 इंटू 2 करणार, आणि इथे पण -5 इंटू 2. इथे मी याला ब्रॅकेटमध्ये का लिहिलं, कारण साईन आपण जवळ लिहित नाही. ठीक आहे, 2 1 जा 2, 2 1 जा 2 कट झालं. 8 - x इज इक्वल टू 5 2 जा 10 -10 झालेले आहे. देअरफोर -x इज इक्वल टू -10 हा +10 इकडे जाताना काय झाला तुमचा -8, हा +8 इकडे जाताना -8 झाला. देअरफोर -x इज इक्वल टू 10 -10 -8 काय झाले तुमचे -18, आणि मायनस काय करतो आपण प्लस. देअरफोर x इज इक्वल टू 18. सो अशा पद्धतीने हे याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू किंवा हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला एक एक्सची व्हॅल्यू -2 मिळाली आणि दुसरी एक्सची व्हॅल्यू +18 मिळालेली आहे. ओके, सो आता तुमच्या प्रॅक्टिस सेट 2.5 मधलं शेवटचं एक्झाम्पल राहिलेलं आहे आणि मग आपला प्रॅक्टिस सेट इथे संपणार आहे. लेट्स सी द लास्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट, तुमचा प्रॅक्टिस सेट 2.5 फायनली इथे संपणार आहे या शेवटच्या एक्झाम्पल नंतर, आणि हे प्रकरण पण आपलं इथे संपणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही प्रॉब्लेम सेट घ्या ही पण रिक्वेस्ट केलेली आहे. मग कदाचित मी तुम्हाला प्रॉब्लेम सेट पण सॉल्व करून देऊ शकते. ठीक आहे, सो लेट्स सी द नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस प्रॅक्टिस सेट, दॅट इज 5x + x अपॉन 4 इज इक्वल टू 5. मग आता काय करणार आपण, हे चिन्ह काढून टाकणार आणि एकदा प्लस आणि एकदा मायनस व्हॅल्यू घेणार आहोत. देअरफोर 5 + x अपॉन 4 इज इक्वल टू +5 और 5 + x अपॉन 4 इज इक्वल टू -5. ह्या दोन व्हॅल्यूज आपण इथे घेणार आहोत. ठीक आहे, सो आता इथे काय करावं लागणार आहे, संख्या एका बाजूला पहिले नेऊन बघूया. x अपॉन 4 ॲज इट इज ठेवूया. हा +5 इकडे जाताना काय झाला तुमचा -5. देअरफोर x अपॉन 4 इज इक्वल टू 5 - 5 किती आले 0. देअरफोर x इज इक्वल टू हा 4 इकडे डिव्हायडेशनला आहे, इकडे जाताना काय होईल मल्टिप्लिकेशनला जाईल. देअरफोर x इज इक्वल टू 4 × 0 इज इक्वल टू 0. एक्सची पहिली व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, एक्सची पहिली व्हॅल्यू आपल्याला 0 मिळालेली आहे. आता पुढचं आपण सॉल्व करणार आहे. पुढचं सिम्पल आहे त्याच मेथडने. देअरफोर कसं करणार, पहिले हे संख्या इकडे शिफ्ट करू. देअरफोर x अपॉन 4 इज इक्वल टू -4, हा +5 आहे, इकडे जाताना काय करणार तुम्ही -5. देअरफोर x अपॉन 4 इज इक्वल टू -5 काय झाले -10 झाले. देअरफोर x इज इक्वल टू -10 हा डिव्हायडेशनला आहे, हा 4 काय आहे डिव्हाइडला आहे, इकडे जाताना काय होईल तुमचा तो मल्टिप्लिकेशनला होणार आहे. देअरफोर x इज इक्वल टू 10 × 4 काय झाले तुमचे -40. सो आपल्याला नेक्स्ट व्हॅल्यू मिळालेली आहे एक्सची, x इज इक्वल टू -40. सो अशा पद्धतीने आपला हा प्रॅक्टिस सेट तुमचा 2.5 हा फायनली कंप्लीट झालेला आहे. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू कशी फाइंड करायची सॉल्व्ह करून, दोन एकदा प्लस एकदा मायनस करून एक्सच्या व्हॅल्यूज कशा फाइंड करायचे हे आपण क्लिअर केलेलं आहे. पण तरीही मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स सॉल्व्हचे होमवर्कला देणार आहे, ते एक्झाम्पल सॉल्व्ह करा आणि एक्सच्या दोन व्हॅल्यू कोणत्या आहेत त्या मला लिहा कमेंट सेक्शनमध्ये. सो स्टुडंट, दीज आर सम एक्झाम्पल्स विच इज फॉर युअर होमवर्क अँड यू हॅव टू सॉल्व दीज एक्झाम्पल्स in your notebook and write down the answers in the comment section. प्लस व्हॅल्यू घ्या, एकदा +3 एकदा -3 घ्या, एकदा +10 -10 घ्या, एकदा +4 -4 घ्या, एकदा +7 -7 घ्या, एकदा +2 -2 घ्या आणि व्हॅल्यू फाइंड करा एक्सची आणि मला लिहा कमेंट सेक्शनमध्ये. आय थिंक तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.5 छानपैकी क्लिअर झाला असेल. आपलं पूर्ण प्रकरण मी अगदी डिटेलमध्ये एक्स्ट्रा एक्झाम्पलसह प्रत्येक टॉपिक तुमचा अगदी मनापासून छानपैकी क्लिअर केला आहे. फक्त तुमच्यासाठी मला बदल्यात काहीच द्यायचं नाही, तुम्हाला फक्त बदल्यात मला 1 लाईक द्यायचा आहे आणि तुमच्या 5 फ्रेंडपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा. एवढं तुम्ही करू शकतात जर तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होऊ शकतो. कारण 5 विद्यार्थ्यांना शेअर केल्यामुळे त्यांचासुद्धा मॅथमॅटिक्समध्ये असे प्रॉब्लेम येत असेल तर त्यांना पण सॉल्व्ह करायला मिळेल. विदाऊट एनी ट्युशन तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता, तुमच्या आईवडिलांचे पैसे पण वाचणार आहे. सो ही चांगली गोष्ट तुम्ही करू शकतात आणि लाईक करणं फ्री आहे. सो चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.